गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची कैली भक्त तुझा गुरुदेवा पुरताट भेटला विठ्ठल भेटला अतिशय अप्रतिम रूपाच्या अभंगाच्या बुवाने रूपाचा अभंग अतिशय सुंदररित्या या ठिकाणी सादरीकरण केलं. प्रश्नच नाही बुवा. दुर्वास गुरु म्हटल्याच्या नंतर भजन हे नक्कीच आणि मनोरंजन तर होणारच होणार. कारण काय काही बुवाने मुद्दे मांडलेत आणि ते नक्कीच या ठिकाणी त्याची परतफेड करणार. तत्पूर्वी आमचे परममित्र चेतन राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. बुवा कसो विषय की पंचरत्नाचो गजर जो सुरुवातीक म्हटलास माझा मुद्दा तुमका कळलो नाही. मी काय म्हटलंय की बुवा तुम्ही नवीन पायंडो घालून देऊ नको. तुम्ही वाईट केलं त्याच्यातलं माझा भाग नाही. तुम्ही चांगलाच म्हटलं आणि पंचरत्नाचो गजर म्हणजे आमका पण अभिमान नको. आणि प्रत्येक गोष्टी जो आज त्यांनी जो मी सुरुवातीलाच सांगितले आज पंचरत्नांनी जो पाया घालून दिला आम्ही काहीतरी कळ जोडतो प्रयत्न करतो आमका जमत नाही. पहिले सुरुवातीलाच सांगितलं पण जो पायंडो घालून देणार ह्या चुकीचा की बाबा प्रार्थनेच्या अगोदर गजर तुम्ही जो म्हणतास त्या जरा म्हणजे एक नवीन एक पद्धत लोकांसमोर येतात आणि त्याच्यामुळे म्हणजे तुमका असं वाटतं की आपलं भजन काहीतरी कमी पडता की काय असा लोकांना वाटता नाही बुवा. म्हणजे खरोखर म्हणजे प्रामाणिकपणे आणि चांगलं तुझं तू ऐकणारो असं म्हणून तुका सांगलंय. होय तू ऐकणारो असं म्हणून तुका सांगलंय. दुसऱ्या तिसऱ्याक मी सांगत नाही. तू का माहिती. दुसरा प्रश्न राजकारण काय केलंय राजकारण मग सांग. आज माझ्याबरोबर किती वर्ष भजना करतो. आज 25 वर्ष झाली भजना करतो. होय नाही नको तो विषय घेतला. काय राजकारण केलंय आज इतके भारी ह्याच्याबरोबर मी केलंय ना. पण मी नेहमी पहिली सुरुवात करतोय. आज कितीतरी दिवसात 1-2 वेळा केला नसत यांना सुरुवात केली ह्याची आग झाली आता मला. म्हणजे ह्याला कळत नाही की मी आता म्हणजे मी काय केलं मी काय राजकारण ह्याच्यात केलंय. एक पोरगो तेवढं येऊचो होतो आम्ही ते अभिक सांगलंय एक पोरगो माझं येऊचा त्याच्यामुळे बुवा म्हटला तुम्ही पहिली सुरुवात करा आणि खरोखर तू सुरुवात करेपर्यंत तो पोहोचलो. बाकी तसं काही विषय नाही आहे त्याच्यात. आणि ह्याच्या अगोदर मी किती वेळा सांभाळलं मी जर काढलंय ना तर लय मोठा काहीतरी होईल. कितीतरी वेळा लक्षात ठेव. म्हणजे ह्या मी तुका बाजूत घेऊन सांगणं ह्या माझा चुकी झाली होय की नाही. म्हणजे लोकांसमोर तू सांगतं की बाबा ह्यानं मला सांगलं पहिली वारी सुरू करू ह्या तुका जमला पहिली वारी केल्यास तर काय झाला. अरे भजन हा तुझ्याकडे चांगली भजन करतं मीच दोन्ही बाजून हा ना भजन बुवा. मग त्याच्यात तू पहिली केलंस म्हणजे काय झाला कमीपणा दिलं तुका ना काय नाही बोललं. आता लोकांसमोर सांगतो तू राजकारण केलं का. अरे काय राजकारण केलं प्रोटेक्शन पार्टनर काय राजकारण केलं. अरे काय बोला बुवा हरकत नाही बुवा. मी सगळ्या गोष्टी मस्करीवर घेत आहे तसा तो विषय नाही. कारण काय आणि सारख्या मगाशी काहीतरी सांगा होतो ते बिचारे पोरगे उठान गेले दुधाचे पोर म्हणून त्यांना म्हटलंस तू. अरे काय वेळ. हा दुसरा विषय तुषार शिंदेचा एक पॉइंट ठेवलेलो आहे. तुषार हा तुझ्यावरच बारी होताशी वाटतं. नाही पण हरकत नाही बुवा. काय तुषारचा विषय म्हणजे काय माहिती आहे तो माझा मित्र आणि खरोखर सुंदर वाजवतो आणि प्रामाणिकपणे मी सांगले की त्याच्या हातात जे बोल येतात ना अगदी स्पष्ट येतात. म्हणजे
मी स्वतः इतकी वर्ष याच्याबरोबर डबल बारी करतोय, त्याच्यामुळे मी त्याला तबला वाजवताना बघितलेला आहे, आता पखवाज वाजवताना बघतोय, त्यामुळे मी त्याचं कौतुकही केलं ना बुवा. तू काय सांगलं, मी ते का तू ते का मोटिवेट करतं आणि मग मी तुका केलं डिमोटिवेट. याच्याचा विषय काय आता, तू करतसच रोज प्रत्येक बारीत सांगतं आमचं नवीन नवीन. अरे नवीन म्हणजे काय, आता किती वर्ष झाली नवीन, आता ते का तर आपल्या माणसात आपण मोठं करायचो, ह्या मी तुका सांगलंय मगाशी तर नाही. आणि काय सांगता मगाशी, म्हणजे या दोन दोन ठिकाणी तू आता मी सांगितलंय म्हणून त्याला काय सांगलंय, ह्याच्यामुळे तुषारची आज मोठेपणा अगोदर सांगा काय येतस तू, आता मी बोलल्याच्या नंतर सांगता तुषारचा मोठेपणा. तुषारचा मोठेपणा तू अगोदर करू गोया आता. काय सांगता, हरकत नाही बुवा, पण सुंदर या अशा गोष्टी होत राहतात, त्याचा काही विषय नाही. पण खरोखर बुवा बाकी नवल विषय लाडक्या बहिणीचो बुवांचा गजर खरोखर सुंदर आणि त्याला इतके व्ह्यूज मिळाले, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तो इतको फेमस झालो. आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी. सुंदर गजर गायला, चांगला तर चांगला सांगत. काही काही वेळा तो असतं पण गणपती जागेला असतात खरोखर मस्त. आणि यावर्षी गाणी सुद्धा खूप सुंदर होती, सगळं मस्त होतं, भारी होतं तुझा. आमची सुद्धा कॅसेट होती एकदा फेमस झाली होती नैनाची आहे ना, त्यामध्ये दिंड्या पथक आम्ही एकत्र गायला होता. आणि खरोखर चांगला ते चांगलं म्हणायला हरकत नाही. पण लाडक्या बहिणीचा खरोखर औषध खरोखर तुमका सांगताय, या लाडक्या बहिणीच्या नादात बुवाने सांगितलं मग की 7,500 रुपये एकत्र मिळाले आणि नगबागी जेव केला. खरोखर म्हणजे पैसे घेतला नाही आणि पण आम्ही मिळालो कागदपत्रे जमा करून. खरोखर लय वांकड इथे पहिले सुरुवात आणि आता भेटता की नाही. आता बुवानी सांगितलं नाही, बुवाचा कसा बुवा जरा राजकारणातले होत, त्याच्यामुळे राजकारण त्यांना जास्त जातात. मलापासून राजकारणच करतात, म्हणजे भरणात व्हायचं राजकारण. तसं तो माणूस राजकारणातला आता पक्ष आपलं लिहिलेलो आहे निवडून, तरी पण योजनेचा हाय केल्या, म्हणजे बाजू घेऊन बोला कळत असतो. हरकत नाही बुवा, पण खरोखर तुमच्या या लाडक्या बहिणी खरोखर म्हणजे बंकच नाही करत नाही. आम्ही मेलो कागदपत्रे जमा करून लाडक्या बहिणीची हे सगळी गोष्टी. पण बुवाने खरोखर सांगितलं मगाशी, आणि एक किस्सा सांगितला बुवानी की बायको रागवता म्हणजे काय, म्हणजे पाककलेमध्ये बुवांका काय विषय होता तो नंबर लिहिलं होतं. आणि खरोखर नाही, पण ती माऊली जी आहे ना आमची घरी आधी खरोखर सुंदर, म्हणजे तिच्यामुळे ह्यो माणूस जाताना आता ह्यो माणूस बाद होतो बरोबर, म्हणजे सगळ्यांचाच आता, म्हणजे हा सगळ्यांचाच आता, म्हणजे तिच्यामुळे तो ह्यो माणूस का मी पण किंवा तुम्ही पण आपल्या घरातली जी अर्धांगिनी आहे ना तिच्यामुळे आपण सगळे असतो. आम्ही हय भांडणं करतो आणि रात्री सगळे म्हणजे सगळे ती आपलं आमचं घर सांभाळत, लक्षात ठेव. बाकी काय विषय नाही. बायकांका काय नको असता औषध, बायकांका म्हणजे खरोखर काय नको असता, त्यांना काय वय असता, एक प्रेमान दोन गोष्टी बोलले की झालं. ह्याचं नाही, ह्याचा कसा नवरीगिरी दाखवायची. एकदा असाच झाला, काय झाला मका भेटलो तिकडे परेल स्टेशनला आणि इतक्याचा तोंड बारीक होता. म्हटलं काय झाला रे दुर्वास, ह्याचं नाव दुर्वासा. आज एकदम ह्याच्यात नाव घेऊ काय दुर्वास, दत्त जयंती आहे ना मग सांगले. नाही पण मगाशी बोललो ना ह्यो घाबरा कसं होता, ह्यो दुर्वासा याचं नाव. दुर्वास ऋषी इतके ते रागीट ना, आणि सेम तसंच झालं. आता हसत हसत बोलता, मला नंतर बोलताना बघा किती असं मी जरा अजून काय बोलले नाही की असं कसं एकदम लाल होता की नाही. तू बघा नावाप्रमाणे असतो दुर्वास खरोखर. तुका आज ओळखत होय. तर काय झालं मला पोलीस स्टेशन का गावलं आणि म्हटलं काय झाला, म्हटलं काय सांगू रे, एकदम तोंड पडलेला होता. म्हटलं काय सांग काय झाला काय, तर म्हणता काय सांगू, म्हणता ही बोलत नाही माझ्याशी 8 दिवस झाले. म्हटलं 8 दिवस झाले बोलत नाही. म्हटलं तू काय टेन्शन घेऊ नको, मी सांगते तितक्या कर. म्हटलं घराकडे जा आणि वहिनीची एवढी म्हटलं स्तुती कर ना, की म्हटलं नाही तुझ्यावर बोलायला लागला माका फोन कर बघ मी तुका सांगतोय. गेलो तसोच्या तसो मागे गेलो आणि घरात हातपाय धुतल्यान, दोघांचा एकमेकांबरोबर बोलला नाही होता. हातपाय धुतल्यान. आता भांडण झाल्यानंतर काय असतं माहिती, घरात गेला भांडण झाल्यावर की बायकांची एक सवय असतात की भांडण झाला की कामा अगदी टापटीप आणि अगदी टायमात होतं घरातली.
बघा सगळ्यांच्या घरात आता भांडण झालेला असला एकमेकाशी बोलत नसला ना की कामा बरोबर अगदी टाइमात होतं. म्हणजे काय व्हायचं ह्यानं हातपाय धुतल्याबरोबर सगळे ताट लागला, बोलत नाही ना पण हा ताट लागला. ताट लागल्यावर ह्यो बसलो जेव बसल्याबरोबर ह्यानं तो पहिलो घास तोंडात घातल्या आणि ह्यानं स्तुती केल्या करूची सुरुवात केला. वा वा म्हणता काय आज तू भाजी केलं गो, एकदम भारीच भाजी काय काटा केलं. इतक्या बोलल्याबरोबर ती वहिनी जी आमची भाडाकली ती म्हणता होय आणि आता इतकी वर्ष झाली लग्नात काय काय करून तुमका घातलंय आणि आज शेजारच्या परबीने भाजी दिली आणि ती तुमका आवडली. हे आता म्हणून तर पाककलेचा नात आहे ह्या असा याचा नाही. पण खरोखर तुमका सांगतोय ना काय काय लोकांची सवय असतात. मगाशी यांना सांगल्याना 3 पोरी होते 3 पोरी काय ते लग्नाचा विषय होतो काय ते. पण असं खरोखर अशीच काही काय काय लोकांना सवय असतात आपला ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून. हा असंच एक माझा मित्र होतो पोरगी बघून गेलो गावात, पोरगी बघून गेलो आणि ते काही एक प्रॉब्लेम होतो रात आंधळेपणाचा. म्हणजे संध्याकाळ झाली की त्याला दिसायचंच बंद, अगदी डोळ्यासमोर अंधार यायचो. आणि पोरगी बघू म्हणून गेलो तो आणि गेलो तो दुपारचो गेलो. एका वाटला पोरगी बघून यायचा पण काय झाला ती सासू बिसू होती ना एकदम, ती घरातले सगळे एकदम प्रेमळ माणसं. पोरगी बघू गेलो म्हणून काय झाला त्याला सांगला नाही आज जायचा नाही. आता ह्यो घाबरलो, पहिल्यांदाच गेलं आणि समजा जर संध्याकाळ झाली आणि जर काळं झालं तर मी मेलय कारण. पण ह्यो डोक्यात हुशार होतो माझा मित्र, त्यानं काय केलं भूतू घरात गेल्याबरोबर सगळं अगदी बघून ठेवल्या खै भीता खै काया खै खांबा सगळं अगदी डोक्यात ठेवल्या. आणि संध्याकाळ झाली साशान सांगला जायचं नाही आज कोंबो कापतय काय टेन्शन घ्यायचं नाही. संध्याकाळ झाल्याबरोबर काळू किलो डोळ्यासमोर सगळा एका दिवसाचा बंद झाल्याबरोबर काय झाला रात्र झाली साशियन जेवक वाढले आणि बरोबर साशियन आवाज दिला जाऊया नो जेवक बसा म्हणून सांगितल्याबरोबर हे का दिसत नाही ह्यानं आपले हात धुतले आणि कसं बसू गेलो आणि जाऊन बसलो. पण बसलो तो कसो उलटो भीतीकडे तोंड म्हणजे ताटाकडे पाठ केल्यानी भीतीकडे तोंड केल्यानी बसलो. भीतीकडे तोंड करून बसलो. सासू दखंड म्हणतो ओ जाऊया असा काय ह्याच्या लक्षात येईल का सांगायचं नाही कोणा की मला दिसत नाही म्हणून. सासूने विचारलं ओ जाऊया असं काय ह्याच्या लक्षात येईल की मी उलटो बसलोय म्हणून. नाही त्याचा काय आहे ती तुम्ही भिंतीवर जी चित्र काढलास ना अगोदर बघून ठेवले ती म्हणता मी बघतोय बाकी तसं काय विषय नाही. सरळ येऊन बसलो जेवक सुरुवात केल्याबरोबर काय झालं जरा तगडे मांजुरीला. आता हे का दिसत नाही मांजुरीला. आता जेवक सुरुवात केल्या मांजुरीला तकडना सासू हाक मारता हो जाऊया नो तर मांजूर खाता बघा. ह्याच्या लक्षात दिल्याबरोबर ह्यो म्हणता नाही त्याचा काय आहे मी जेवताना म्हणता मुख्या प्राण्यात मी कधी मारत नाही. आणि साशीनं त्या मांजराक बाजूक केल्याबरोबर काय झाला परत ह्यानं जेवक सुरुवात केल्या. आता जेवक सुरुवात केल्याबरोबर सासू काहीतरी डाळ वगैरे काहीतरी वाढू म्हणून दिली. डाळ वाढू केल्याबरोबर भांड्यात भांडा आपटला आणि हे का वाटलं परत मांजूरीला की काय ह्यानं जी साशीच्या ठेवून दिल्या ना थाड करून. अरे सासू म्हणता ओ जाऊया असा काय ह्याच्या लक्षात दिल्याबरोबर म्हणता नाही त्याचा काय आहे माका तर कोणी विचारल्याशिवाय वाढल्या ना की म्हणता माझं डोक्यात फिरत. आता काय करणार यांना कसा वसा आपलं जेवण आटपल्याबरोबर ह्यो गेलो हात बीत धुतल्या. आता रात्री एवढ्या रात्री जाणार नाही ह्या स्वतःच सांगता मी उद्या सकाळी आपला फटफटी उठान जाईल. आणि उठान झोपात म्हणून सासेने एका बाजूच्या खोलीत हंतरून घातल्या. हंतरून घालून जाऊन झोपलो आणि रात्री एक झाला. आता ती कोणाची थांबता उठलो सरळ दरवाजाच्या बाहेर गेलो. सगळं काम आटपल्या आणि परत भूतूर येऊच्या टायमात काय झालं असो मध्ये एक झाड आला असो एक मध्ये खांब होतो त्या खांबाक आपटलो. आता ह्याच्या डोक्यात सगळी मापा होती काय करूची. त्या खांबाक आपटल्याबरोबर गोल फिरलो आणि गोल फिरल्यावर लपडा झाला. आपल्या खोलीत जाऊच्या ऐवजी साशीच्या खोलीत गेलो. आवशीनो काय वाईट सांगणार नाही का टेन्शन घेऊ नको. पण साशीच्या खोलीत गेलो आणि हंतरून शोधता साशीच्या पायात हात लागला. आणि साशीच्या पायात हात लागल्याबरोबर ती थडकन उठली हो जाऊया असं काय ह्याच्या लक्षात दिल्याबरोबर म्हणता नाही मगाशी तुमच्या कानाखाली मारलं ना त्याची म्हणता माफी मागू गेलं. अशी लोक असतात काय बाकी काय विषय नाही. बाकी बुवा जबरदस्त अशी तुम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि खरोखरच पण या ठिकाणी बुवा
एक नक्की सांगतो, कारण हे भजन पूजन नामस्मरण कीर्तन जे चाललेलं आहे ते एकाच माणसामुळे पोहणी मगाशी सांगितलं, ते म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही काहीतरी वेगळं करताना दिसलो असतो, नाही का? त्याच्यानंतर भुवनी सुद्धा मगाशी सांगितलं, दोन गोष्टी आहेत, एक तर छत्रपती शिवाजी महाराज आणि सन्माननीय आमचे बाळासाहेब ठाकरे. हे मराठी माणसासाठी ज्यांनी अगदी आपलं आयुष्य घालवलं, त्यांची आठवण काढणं हे आपलं कर्तव्य. म्हणून म्हणतो 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून घोडा पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 3 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळत जोडतो त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. अरे छ म्हणजे 36 हत्तींचं बळ. त्र म्हणजे त्रस्त मोघलांना करणारे. प म्हणजे परत फिरणारे. ती म्हणजे तिही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणिज्य. जी म्हणजे जिजाऊचे पुत्र. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक. आणि स म्हणजे जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजा. छत्रपती शिवाजी महाराजा. छत्रपती शिवाजी महाराजा. बाकी व खरोखरच सुंदर रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. आणि गजराच्या माध्यमातून तुमचं आणखी म्हणजे आता जवळजवळ लेवलला इलेली आहे बारीक बुवा. आणि आज बुवा म्हटल्यानंतर खरोखर तो माणूसच वेगळा वाटतो. मागचे पोर दुधाचे पोर म्हटल्यानंतर ते पुढे गेले, म्हणजे पुढच्या मागे टाकले. बाकी राजकारणाचा विषय बुवा म्हणजे राजकारण मगाशी म्हटलंय मी राजकारणाचा बुवा. मगाशी काहीतरी राजकारण बुवा खरोखर राजकारण करायची गरज नाही हो. ज्याच्याकडे भजन आहे त्याला राजकारण करण्याची गरज नाही. पहिली बारी असू दे दुसरी बारी असू दे, आजपर्यंत आपण कधी कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. पण माझ्यावर असताना तुका दुसरी बारी हवी असतात ती कशा कोणाक माहित नाही. पण खरोखर ह्या तू आता बोलून टाकवलंस ना तेव्हा आमका कळलं. म्हणजे नाहीतर काय मी प्रामाणिकपणे तुका बोललो होतोय. बाकी तसं काय विषय भांडण्याचा विषय नाही आहे. लक्षात येतात तुझ्या विषय तसं नाही. पहिली बारी आणि दुसरी बारी ह्याच्यात हा काय तुका पण तेवढेच देणार आहेत माका तेवढेच देणार आहेत. तुका पहिली बारी करूची लागली म्हणून कमी देणार नाही. इतक्या टेन्शन घेऊ नको. हडकर बुवा हत असं दे. बाकी रवला विषय कागद म्हणता इतकं चांगलं आहे. माझ्याकडे म्हणता काय नाही. माझ्याकडे लय वय आहे. माझा डोक्या इतक्या चांगलं. एका 42 वर्ष झाली तरी सगळा अजून काळाचा. 15 दिवसांनी डांबरीकरण चालू असतात त्याचा. माका सांगता डांबरीकरण. अरे तुका 42 झालीस माका 44 चालू अजून. लहान असतो माझ्यापेक्षा. होय होय तुझं रिस्पेक्ट करता राजकारण तुझा असं दे हरकत नाही बुवा. नाही सांगता मगाशी कागद माझ्या पुढ्यात काय नाही. डिजिटल बुवा सगळा मोबाईल मध्ये या. समोर मोबाईल ठेवला ना सार 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 चालू आहे त्याचा. नाही तसं नाही. पण खरोखर तुला सांगतो म्हणजे बुवा कितपत हा तो माका माहिती आहे. आम्ही बरीच वर्ष एकत्र आहोत. पण ह्याच्याही पेक्षा हरियाण बुवा खूप मानते त्या माणसात. एक चिटकूर तुमका त्यांच्या वहीत गावणार नाही. अगदी गजरापासून किंवा बतावणीपर्यंत काही त्यांच्या एकदम जोरदार काळ हरियाण बुवांसाठी. म्हणजे बुवानी हे केलं म्हणून मी त्यांची आठवण आली. कारण खरंच त्यांच्या पुढे कुठलंच काही हे नसतं. आजकालच्या बुवानी ते शिकायला पाहिजे. म्हणजे आमका जरी आता झाला रे आपला 42 44 म्हणजे आता 50 जवळ येतली. तुझं 50 मोठं करूया. माझं त्याच्यापेक्षा कमी करूया. पण तुझं माझ्यापेक्षा पण मोठं करूया. होय माझं होतं तरी माझ्यापेक्षा तुझं मोठं असू दे. हरकत नाही बुवा. सुंदर
या रागात एक गाणं आहे सुंदर. बुवा तुझ्यासाठी गाणं. दुखाळवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. 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 एक तू मित्रकर, एक तू मित्रकर आरशासारखा. एक तू मित्रकर या कवितेची शेवटची लाईन इतकी सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे. जळताना मला देह ठेवासा. 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 देखो दिया, देखो दिया, देखो दिया तुझा. पहिल्यांदाच म्हणतोय आम्ही हा अभंग या ठिकाणी. थोडंसं इकडे तिकडे होईल. देखो दिया तुझा रूपाचा.
मुखीन